आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. असं कल्याण डोंबिवलीमध्ये ऐतिहासिक तलाव म्हणून ओळखलं जाणारं भगवा तलाव, आज तिथे एक 17 वर्षा मुलींनी सुसाईड केलेलं आहे. सुसाईड केल्यानंतर आपल्या स्मार्ट सिटी अंतर्गत आणि विद्युत विभागात जे भगवा तलावच्या आतमधले जे कॅमेरे लावलेले ते 3 हप्त्यापासून बंद होते. हे कॅमेरे बंद असले तर अधिकाऱ्यांना याची कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती. आज ते समजा कॅमेरे चालू असते, आज त्या मुलींनी जे सुसाईड केलं तर त्याच्यावरती आपण सुरक्षेवरती काहीतरी आळा बसू शकलो असतो, की आपण जे सुसाईड करते त्या गोष्टीत तिथे आपण हे आळा बसवला असता त्याच्यावरती. सर, सुरक्षेचा प्रश्न नेहमीच त्या ठिकाणी ऐरणीवर येत आहे. वारंवार त्या ठिकाणी आत्महत्येचे प्रकरण होत आहेत. मात्र याच्यावर प्रशासन काय भूमिका घेते? माझा तर आरोप आहे की हा जो त्या 17 वर्षाच्या मुलीचा जो जीव गेलेला आहे, हा विद्युत विभागाने जीव घेतलेला आहे. की आज त्या विद्युत विभागाने 3 आठवड्यापूर्वी जे कॅमेरे बंद असते तर ते चालू झाले असते तर आज तिचा जीव नसता गेला. तुम्ही सांगा गणेशजी, केडीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक असताना एक नगरसेवक मारहाण करतो. रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक असताना भटके कुत्रे फिरतात आणि इकडे सुरक्षा रक्षक असताना कोणी उडी मारतो. म्हणजे जे पेमेंट देते सुरक्षा रक्षकांना आपण, तर कोणाला देतो आणि काय कशासाठी देतो याचा विचार न करता. सर्वात प्रथम भगवा तलाव हा आपण एक ठेकेदाराला चालवायला दिलेला आहे. तर त्याचं पण काम होतं की आपण सुरक्षा रक्षक व्यवस्थित आहेत की नाही, कॅमेरे चालू आहेत की नाही हे बघण्याचं. पण त्यांनी कुठल्याही परीक्षेत गोष्टी त्या बघितलेल्या नाहीयेत. भूमिका काय असेल तुमची आता याच्या पुढे? भूमिका ही तीव्र असेल की सर्वात प्रथम कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी अंतर्गत जे कॅमेरे लागले त्यातले 50% कॅमेरे बंद आहेत. दुसरा मुद्दा, जिथे जिथे गार्डन्स आहेत, तलाव आहेत, हॉस्पिटल आहेत, तर त्याचे कॅमेरे सर्वात पहिले आम्ही जाऊन स्वतः चेक करणार की ते चालू आहेत की नाही. ते चालू नसेल तर आम्ही याला प्रशासनाला याचा जाब विचारणार. एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली खो होते. वारंवार अधिकारी या अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे आपल्याला पाठवलं जात होतं. या संदर्भात काय सांगा? सकाळपासून स्मार्ट सिटीकडे जातो, स्मार्ट सिटी सांगते की विद्युत विभागात, म्हणजे एक प्रकारचा अधिकारी स्वतःचं काम हे झटकतायत, अंग झटकण्याचं काम करतायत आणि त्याच्यामुळे नागरिक हे वाऱ्यावरती. आज एक लोकप्रतिनिधी असून पण आम्हाला यांच्याकडे अशी उत्तरं मिळतात, तर सामान्य नागरिकांना हे लोक काय उत्तरं देत असतील? आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.